जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ASL एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती परीक्षेमधील सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर पाहू आपण पुढील प्रश्न. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 21 मार्च 1867. 21 मार्च 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न आहे, पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दत्ता भोसले. दत्ता भोसले यांचे पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक आहे. पुढील प्रश्न आहे, विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर आहे सुशील. सुशील विनम्र शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेत समाविष्ट केले? योग्य उत्तर आहे धर्मनिरपेक्ष, अखंडता, समाजवाद हे 42वी घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेत समाविष्ट केले आहे. पुढील प्रश्न आहे, कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे वारणा, तारळी, अग्रणी. पुढील प्रश्न आहे, अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे चंद्रकांत चोरगडे. चंद्रकांत चोरगडे हे अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे, विंदा करळीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अष्टदर्शने. अष्टदर्शने ह्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न आहे, रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द. योग्य उत्तर आहे अहंकार, क्रोध, राग. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे? योग्य उत्तर आहे सिक्कीम. सिक्कीम ह्या राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 29 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे अल्पसंख्याक अधिकार. अल्पसंख्याक अधिकाराशी 29 कलम संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन या संस्थेची स्थापना कधी झाली आहे? योग्य उत्तर आहे 1956. 1956 साली युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन या संस्थेची स्थापना झाली आहे. पुढील प्रश्न आहे, फू बाई फू हे आत्मचारित्र्य कोणत्या व्यक्तीचे आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचे फू बाई फू हे आत्मचारित्र्य आहे. पुढील प्रश्न आहे, 2022 ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दामोदर मोजे. दामोदर मोजे यांना 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड दिवस. योग्य उत्तर आहे 13 एप्रिल 1919. 13 एप्रिल 1919 हा जालियनवाला बाग हत्याकांड दिवस आहे. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्नाची योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, निकेत झरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्नाची योग्य उत्तर आहे बॉक्सिंग. बॉक्सिंग खेळाशी निकेत झरीन हे संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला. पुढील प्रश्न आहे, अरे संसार संसार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी या अरे संसार संसार या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे, परकीय नागरिकत्वाचे कलम कोणते आहे? योग्य उत्तर आहे कलम 9. पुढील प्रश्न आहे, लिंग गुणोत्तर सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणा या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. पुढील प्रश्न आहे, कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे येरळा, तारळी, कुंडाळी. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली व कोणत्या वर्षी झाली? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
पुढील प्रश्न आहे 1867 मध्ये मुंबईमध्ये कोणत्या समाजाची स्थापना झाली? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची 1867 साली मुंबईमध्ये स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे निर्दोष या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोषी. पुढील प्रश्न आहे शहरी लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यात शहरी लोकसंख्या सर्वात जास्त प्रमाणात आहे. पुढील प्रश्न आहे चोरी घटना कोणत्या वर्षी झाली? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1922. 1922 साली चोरी घटना झाली. पुढील प्रश्न आहे कलम 32. उत्तर आहे घटनात्मक उपाययोजना. 1784 चा कायदा कोणता? पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. पुढील प्रश्न आहे रयतवारीसाठी मुंबई इलाख्याच्या जमिनीचे सर्वेक्षण कोणी केले? योग्य उत्तर आहे प्रिंगल यांनी. पुढील प्रश्न आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा विमा किती रुपयापर्यंत आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 लाख. पुढील प्रश्न वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? प्रश्नाचे योग्य उत्तर 1864. 1864 साली वेद समाजाची स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे सिंधू नदी करार कोणत्या वर्षी झाला? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1960. 1960 रोजी सिंधू नदी करार झाला. पुढील प्रश्न आहे अगर पंगल या पुस्तकाचे लेखक कोण आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे. पु ल देशपांडे हे अगर पलंग या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे आर्या महिला समाजाची स्थापना कोणी केली? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी आर्या महिला समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे 42वी घटना दुरुस्ती किती साली संमत करण्यात आली? प्रश्नाचे योग्य उत्तर 1976. 1976 साली 42वी घटना दुरुस्ती संमत करण्यात आली. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. पुढील प्रश्न आहे 1858 नुसार पहिले व्हाईसरॉय कोण होते? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लॉर्ड केनिंग. लॉर्ड केनिंग हे 1858 नुसार व्हाईसरॉय होते. पुढील प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त बर्फाच्छादित उंच पर्वत असलेल्या राज्य कोणते आहेत? प्रश्नाचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न आहे पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नायसिन. नायसिनच्या कमतरतेमुळे पेलेग्रा हा रोग होतो. पुढील प्रश्न 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अक्षय ऊर्जा. पुढील प्रश्न आहे वाटेल ते बोलणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जिभेला हाड नसणे. पुढील प्रश्न आहे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नारायण सुर्वे. नारायण सुर्वे हे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न आहे आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरपंच. सरपंच आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. पुढील प्रश्न आहे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन व्यवस्थेला काय म्हणतात? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत भारतातील ग्रामीण स्थानिक शासन व्यवस्थेला म्हणतात. पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत मधील कलम 15 कशाशी संबंधित आहे? पुढील प्रश्न आहे संपूर्ण भारतातील बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानांचे नाव काय आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तेजल. पुढील प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वीरा शिंदे. वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार एकूण किती जाती आहेत? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 705. 705 अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार आहेत. पुढील प्रश्न आहे नई चेतना या योजनेचा उद्देश काय आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लिंग आधारित समानता. पुढील प्रश्न आहे SNDP संबंधित राज्य कोणते होते? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न आहे कॅल्सिफेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे नाव आहेत? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी विटॅमिन. पुढील प्रश्न आहे केरळ या राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण किती आहे? प्रश्नाचे योग्य
मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.